अरे बाप रे, शंखनाद रणशिंगच फुंकलाय जणू. आज एपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोरर निघालय कुठं? अरे बाप रे, आज सिंहगडला जाणार वाटतं. चला मग पाहूया आज काय आणि कसा व्हिडिओ येतोय तो. कोंढाणा म्हणजेच आजचा आपला सिंहगड. सिंहगड हे नावच पुरेसे आहे या गडाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी. आज आपल्याला या सिंहगडाची सफर घडवून आणतो. नवीन दिवस म्हणता म्हणता सॉरी सुरुवात काय करायची होती. कन्सिस्टन्सी कशी आहे, आवडते का नाही? बॅक टू बॅक व्हिडिओ येणार आता, बॅक टू बॅक. थँक्स टू दिस पर्सन. नवीन काय नाही तरी आयडिया काढतो. आयडिया म्हणजे खरं तर आम्ही 19 तारखेला येतच असतो गाडावरती, पण यावर्षी मी गेलो तर कोकणात. सो आता मी आलो सिंहगडावरती, म्हणजेच आधीचा कोंढाणागड. बॅक स्टोरी वगैरे गाडाबद्दल सगळं काही तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. आणि मेन म्हणजे आपण खवय्ये आहे, गड किल्ल्यांची ओढ तर आहेच, पण जी कांदा भजी पिठलं भाकरी ती एक आस आहे वर जायची. आणि तानाजी मालुसरेंची वरती समाधी आहे, नतमस्तक व्हायचं आहे, ती एक ओढ आहे. तो गडाचा पायथा आहे डोंजे गाव. खरी चढाई येत नाही, डिरेक्टली गडावरती पोचल्यावरतीच तुमचं वेलकम करतो. चलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा माणूस थांबलाय म्हणून थांबलाय, आम्ही थांबलोय, तुम्ही थांबू नका. चला. थोडंच राहिलंय आता गड, पोचू लवकरात लवकर. सर्दी आहे ब्रो, काय करू आता? अरे कोण आहेत रे? अरे काय रे, प्रेमी युगल. मी चाललो इथनं, कुठेही नाव लिहितात, किती साफ करा रे गड किल्ले. हे लोक ऐकत नाही. आणि आहेत काही फक्त 19 तारखेला जागे होणारे शिवभक्त, विमल खाणारे. विमलचे पाकिटं पडलीत रे, किती साफ करायचं लोकांनी. जाता येतं उचलायचं आणि अवघड आहे. बघा जरा थोडं तरी काहीतरी लाज बाळगा. अरे ते इंग्लंड त्यांचा इतिहास आहे, त्यांच्या राजाचं नग बरे ते हातभर सांगतात. आपल्या राजाचं आबळ बरे ते पण जपता येत नाही आपल्याला, सांगता येत नाही. ही तर आपली कथा. सुधरा लेखांना, सुधरा. हा भाग सगळ्यात जास्त आवडणार आहे, एक नंबर. ही वाटच मस्त आहे. एवढं वरती चढून आल्याच्या नंतर हे जे झाल्यासारखं दिसतंय. पावसाळ्यात तर एक नंबरच दिसतंय, पण पावसाळ्यात काही वेळेस म्हणजे बऱ्याच वेळा, काही वेळेस पण नाही, सिंहगड हा बंद असतो. कारण थोडा घाटाचा रस्ता आहे खाली, हे दरड कोसळते. बघा दमलेला माणूस पाणी पितोय. दमायचं नाही माणसाने आयुष्यात, चालत राहायचं. ब्लॉग बघितल्यावर शिवाय खातोय. गड सर करता करता तुम्हाला आपलीच एक व्यथा सांगतो. मी कित्येकदा लोकांना सिंहगड हा काही गड आहे, अरे किती छोटा ट्रेक आहे तो, असे हमखास म्हणताना ऐकले आहे. अरे सिंहगड, जो सिंहगड स्वराज्यामध्ये आणण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसंच सूर्याजी मालुसरे आणि त्यांच्यासोबत कित्येक मावळ्यांनी आपल्या जीवाची थोडी सुद्धा पर्वा न करता या स्वराज्यासाठी रक्त सांडले आणि हा गड स्वराज्यामध्ये आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे या गड किल्ल्यांकडे फक्त एक ट्रेकिंगचा पॉइंट किंवा पर्यटनाचे ठिकाण म्हणून पाहू नका, कारण आजही या गड किल्ल्यांसोबत कित्येक लोकांचे इमोशन्स जोडलेले आहेत. महाराजांना मानणाऱ्या असंख्य मावळ्यांसाठी ही महाराजांची स्मारकं आहेत, मंदिरापेक्षा कमी नाही आहेत. डोंजे गाव पाहू शकतात, दुधाने डोंजे सगळीच गाव. मस्त व्ह्यू आहे, इथंच बसू वाटतंय, पण वरती जायचंय. त्यामुळे चला, पोचलो फायनली. एवढा प्रवास केला, शेवटी
स्वर्गाचं दार दिसलं. लोक तर सिंहगडावरती येऊनच गेलेत. क्वचितच असं असेल की जे इथं नाही आलेलं, म्हणजे पुण्याबाहेरचं वगैरे म्हणायचं, महाराष्ट्राबाहेरचं आहे. तर संपूर्ण नकाशा आहे. आपण आत्ता इथे आहोत. हा पुणे दरवाजा पहिला, जो की तो आहे. पुणे दरवाजा 2. वरती जातो मस्तपैकी, समाधीचं दर्शन घेतो, मस्त कांदा भजी एन्जॉय करतो. इथल्या मातीचा थोडासा अनुभव म्हणण्यापेक्षा माती थोडी कपाळाला लावतो, पाय पडतो आणि मग आपण घरी प्रस्थान करू. चलो. हा पुणे दरवाजा 2. पुणे दरवाजा 2 मधनं आतमध्ये आलं. तो दूरदर्शन टॉवर आहे. दूरदर्शन मनोरा नाव दिलं. आणि आत्ताच दादाने एक वाक्य बोलला. काय सांगत होता आत्ता तू? विसरला? पर्यटन स्थळ ना. फक्त पर्यटन स्थळ म्हणून बघण्यापेक्षा धार्मिक पर्यटन. कारण पर्यटन तर झालंच पाहिजे. ते पर्यटन वाढलं तर पैसे येतील आणि गड किल्ल्यांचं संवर्धन त्या पैशातनं केलं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि इथल्या लोकांना सुद्धा पर्यायी एक काय त्याला म्हणू आपण, उत्पन्नाचा स्रोत म्हणून उपलब्ध करता येईल. एवढी ताकद आपल्या महाराष्ट्रातल्या गड कोठांमध्ये, गड किल्ल्यांमध्ये आहे. भरपूर जागा आहे फिरण्यासारख्या. फक्त कचरा करू नका. इथे कचरापेटी आहेत, या कचरापेटीमध्ये कचरा टाका. जास्त मागणी नाही रे, फक्त गड किल्ले साफ ठेवा आणि ते विमल वगैरे खाऊन थुंकू नका. हा प्रेमी युगल कपल काय जे असतात गडाकिल्ल्यांच्या भिंतींवरती आपली नावं करू नका. टॅटू काढा एकमेकांच्या अंगावर, त्याच्यापेक्षा तुम्ही ते गोंधळ घाला, ते परवडेल. पण गड किल्ले संवर्धन करणाऱ्या बऱ्याचशा संस्था आहे जे याच्यासाठी धडपड करतायत. मग त्यांना तुम्ही जर त्यांच्यात सामील होऊन जर तुम्हाला हातभार लावता येत नसेल तर निदान ही घांतरी करू नका. आणि जर काही दिसलंच तर एक पिशवीसोबत ठेवा, त्याच्यामध्ये टाका, डस्टबिनमध्ये टाका. आणि तर ते जरी नसेल करता येत तर मग कचरा जरी करू नका. एवढं तरी आपण देणं लागतोच. चलो. रूममधनं आतमध्ये आल्याच्या नंतर हा तोफखान्याकडे जाण्याचा रस्ता आहे. किल्ले सिंहगड तोफखाना. तुम्हाला इन डिटेल मी याच्यात काहीच दाखवणार नाही आहे. इथे या, स्वतः बघा, आणि पाहिला असेल तरी पुन्हा या. कारण एकदा बघून पोट भरणारी जागा ही नाही आहे. सारखं सारखं येऊ वाटतं. आणि काय रे, आपल्या पुण्यापासून खूप जवळ आहे, त्यामुळं किती वेळा आलं तरी कमीच आहे. सावधान, दरड कोसळू शकते. गाड्यावर येण्याचं टायमिंग दिलं आहे सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत. आपण तिकडनं आलो त्या साईडनी, हा रस्ता आहे. आणि ह्या गोडांच्या पागाला दाखवते चांगलं राव, व्हॅरायटी चांगली आहे आपल्या फोनला. चलो. बसायला वगैरे जागा व्यवस्थित सगळं केलेलं आहे. आणि हा टिळक निवासकडे जाण्याचा रस्ता. तिथून टिळक निवासकडे रस्ता जातो हा वाला. आय गेस राजाराम महाराज समाधी तिकडे आहे. सरळ गेलं की कल्याण दरवाजा आहे. आणि स्वयंरोजगार कुटीसुद्धा पुढेच आहे. वनविभाग विश्रामगृह वगैरे असे नंतर टाकतात ते इथे. भरपूर लोक नाही तरी बरेचसे लोक म्हणजे हॉटेल्स वगैरे लावायचे. हॉटेल्स म्हणण्यापेक्षा हे घर आहे बघा लावायचे, तर ते आता नाही येत लोक इथे. ओय काय करती का करतो XYZ तू बघताय ते. हाय काय कळतंय त्याला? आमच्या सोबत येतोय का? मागाशी पण होता सोबतच. चलो. द्यायची का? चल तुला खायला देतो. देऊ का? दे की. काय आणलंय का सोबत? ते खायचे आहे ना, आलंय मला तर वाटतंय. ते काय बघतय ते बघ. नाही थांबतंय ते आपल्यासाठी. ते बघ बघतंय ते बघ. बघताय आपण चाललो की चालतंय, आपण थांबलो की थांबतोय.
खेळ खेळतोय का तो आमच्यासोबत? चल थांब, तुला देतो काय खायला असेल तर. हे बसण्यासाठी वगैरे हॉटेल्स वगैरे इथे दुपारच्या टायमिंगला आय गेस गोळा वगैरे पण भेटतो. आणि ही तोफ आहे. जे कोरीगडचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल, तोफींविषयी वगैरे दिलेली माहिती आहे. त्यामुळे तो ब्लॉग जाऊन बघा. अजून उघडले नाही हॉटेल्स, बऱ्यापैकी चालू आहे वाटतं त्यांचं उडाउडी. हा कल्याण दरवाजाकडे जातो का रे? हा जिकडा सरळ इकडे कल्याण दरवाजा इकडे. त्याच्यानंतर हे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. चला, फोटो वगैरे अलाउड आहे की नाही माहिती नाही आहे, बट मी जाऊन डिरेक्टली आता मस्त होतो, पाया पडतो आणि येतो. तुम्ही या, स्वतः दर्शन घ्या. मला आम्ही दाखवू शकत नाही, थोडं थोडं दिसतंय आय गेस, बट स्वतः येऊन दर्शन घ्या ना. आपण आता जाऊ अमृतेश्वर मंदिराकडे. भरपूर प्राचीन अशी पुरातन मंदिरं आपल्या किल्ल्यांवरती पहिल्यापासून आहेत. अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेतलंय. आता आलोय हत्ती टाके. तर प्रत्येक गडावरती हे असे टाके, तळे म्हणा छोटे छोटे हे आहेत. गडावरती पाण्याची कमतरता कधीच भासू नये आणि 12ही महिने गडावरती पाणी राहावे या हिशोबाने महाराजांचा दूरदृष्टिकोन हे सुद्धा तुम्हाला कोरीगडच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. याच्याविषयी आमचे मित्र निखिल सुर्वे यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे तो ब्लॉग नक्की बघा. कोरीगड हा माझा सगळ्यात पहिला ब्लॉग होता, पहिला का दुसरा ब्लॉग होता. तिथूनच आपली चांगली सुरुवात झाली, म्हणजे चॅनलला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर तिथूनच भेटायला लागले. सो तो ब्लॉग नक्की बघा, स्पेशल केलेला आहे ब्लॉग. एडिटिंगला पण नवीनच सुरुवात केली ती मी. आणि ही देव टाके, इथलं पाणी आहे ना 12ही महिने कधी पण या, तुम्हाला थंडच भेटणार. माझी आठवण या गडाची अशी आहे की लहान असताना मम्मी पप्पा मला स्कूटरवरती एकदा घेऊन आलते, तर तेव्हापासून इथं येतोय. आणि कॉलेजला असताना कॉलेज बंक करणे, त्यावेळेस कुठं फिरायचं, जास्त काय नाही, गडावरती यायचं. मस्त गड किल्ल्यांचा वेळ. सिंहगड आपल्याला पहिल्यापासूनच सर्वात जवळचा गड, त्यामुळे इथं सारखंच येणं जाणं आहे पहिल्यापासून. आणि इथंच पैसे टाकतात लोक काय काय. आम्ही पण त्यावेळेस ते वेळेचाळी केलेले. इथे 1 रुपया 2 रुपया तुम्हाला दिसतील, विष मागायचं आहे. इथे आता असा कचरा पडलेला दिसतोय. हे पाणी प्यायचो रे आम्ही. बघा ते प्लास्टिक वगैरे, वर्षानंतर आलो असेल इथे. हे बघायला भेटते चित्र. आता एवढं गार पाणी ना, पाण्याच्या बॉटल आम्ही इथनं भरून न्यायचो कधी पण. मग सगळेच नेत असतील पहिल्यापासूनच, आपणच नाही, पण हे बरंच नाही म्हणजे सगळं घाणच झालं आता ऑलमोस्ट. आणि एवढं गार पाणी आहे ना 12ही महिने कधी या. आणि आता अशी घाण, आणि एवढं स्वच्छ पाणी आणि एवढं गोड पाणी लागायचं नाही प्यायला, तहानच वागायची. इथे ना, इथे एक आजी आजोबांचं एक हे होतं, म्हणजे ते बसायचं इथे हे करायला, कांदा भजी वगैरे विकायला. त्यांची गोड आठवण आहे. कॉलेजच्या टायमिंगला असताना त्यांच्याकडे थांबायचो आम्ही, खास हमखास थांबायचो. आणि ते आम्हाला ते बादली वगैरे पाणी प्यायला जग वगैरे द्यायचे भरण्यासाठी. त्यांची एक आठवण आहे. चलो तिथपर्यंत जाईल का नाही माहीत नाही. आता जरा थोडंसं खातो, नाश्ता नाही केलेला, नाश्ता करतो कुठेतरी इथेच बसून. त्या हॉटेलमध्येच बसतो, म्हणजे कुठे आमच्याकडून पण कचरा सांडासांडी वगैरे होणार नाही. हॉटेल्सवाले त्यांचे ते टेबल्स वगैरे साफ करतात, त्यामुळे तिथंच खावा. आणि आता चलो घरी निघू, मला असं वाटतंय. तर तिकडे तो झुंजार बुरुज तिथं दिला आहे, आणि कल्याण दरवाजा पण तिकडेच आहे त्या साईडला. आणि ही देव टाके. मग आता जाऊ इथनं झुंजार बुरुजाकडे जाऊ. कल्याण दरवाजापर्यंत जातोय की नाही माहीत नाही आहे, बघूयात. खूप भूक लागली आता, पण सगळे पाहून झाल्याच्या नंतरच नाश्ता करू आणि मग जाऊ पुढे.
समर्थ स्थापित मारुती दर्शन घ्या. आणि ते देवटाकीमध्ये जर स्वच्छ भेटली तुम्हाला त्यावेळेस, आता साफसफाई नाही केलेली, पाणी प्या. नाहीतर हातपाय धुण्यासाठी पण वापरू शकता पाणी असं मला वाटतं. पण नाही, पाण्याचे पिण्याचे पाणी शक्यतो पाणी प्या. व्यू चेकेंद्र ना, याला सौंदर्य मानतात. आणि सौंदर्य एवढी चढाई केल्याच्या नंतर हे आपल्या किल्ल्यांवरनंच, गड किल्ल्यांवरनंच बघायला भेटतं. कुठे पण दुश्मन असू द्या ना, इथनं जर मारली की समजतंय कुठं आहे. इथनंच द्यायची तोफ सोडून डायरेक्ट छाताडातच. तर तिकडे जर तुम्हाला दिसत असेल तर ते पार्किंग आहे. तुम्हाला जर तेवढी चढाई करायची नसेल, डिरेक्टली यायचं असेल तर दरवाजाच्या अलीकडेच तिथपर्यंत तुम्हाला सोय आहे. इथपर्यंत गाड्या येतात. फक्त मोठे मोठे ट्रॅव्हल्स, ते टेम्पो ट्रॅव्हल्स काय XYZ 16 सीटर वगैरे ते येत नाही. 2 व्हीलर्स नाही तर कार्स येतात. मग ती सोय आहे. तिकडनं आपण आलो कलावंती बुरुज, तानाजी कडा. माझ्या मते हा कल्याण दरवाजा आहे. इकडे तिकडे बुरुज आहे, गेस तो सुंदर बुरुज वगैरे असेल. आता जाऊयात कल्याण दरवाजाकडे. नाही म्हणता मोह काय आवरत नाही. असं इकडे फिरू वाटतंय. कल्याण दरवाजाचा व्ह्यू दाखवतो. तिथपर्यंत चलो, तिथपर्यंत जाऊयात. इथून बस कशाला, आमचा मोह नाही आवरत. तुम्हाला सांगितलं ना, आम्ही जाणार. टाइम चेक, किती वाजले? 10, 9:30. वा, कोण 9ला घरी? आपण फिरायचं, आपला मोह नाही आवडत. बस की चलो. 9 वाजता घरी असू. प्लॅन काय ठरलेला माहिती आहे का? सकाळी 4 वाजता घरातनं निघू, 5 वाजता इथे पोहोचू गडावरती, 5 ते 6 एका तासाच्या आत चढायचं वरती. आणि पूर्ण किल्ला एका तासात संपूर्ण बघायचा, कारण तेवढा टाईम लागत नाही. आणि तेवढं बघून घरी पोचायचं 9 वाजेपर्यंत. तर तो आहे कल्याण दरवाजा. असं जाऊ नका. हा गेलाय, चल रे इकडं दाद्या. चार साईडचे 4 दरवाजे. धन्यवाद. कसं आहे ब्रो? मी काय म्हणतो, ह्याला सुख मानतात. हे तोडायचं, मस्त की बुडवायचं. हा, हे सुके भजी आणि ती कांद्याची चटणी. आता तरी या. आता चाललोय घरी. तर आपण इथेच एंड करू ब्लॉगचा. अजून पूर्ण उतरायचं आहे. दिसतंय का नाही? एक मिनिट. अजून गाड्याच्या पुणे दरवाजाची इथंच आहे आम्ही. आता निघू, खाली पोचू. हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. जास्त काय नाही. आता थकलेल्या अवस्थेत घरी पोचणार आहे. पुढच्या ब्लॉगची सुरुवात लगेचच होईल. स्टे ट्यून. आणि असंच प्रेम दाखवत राहा. मागचे ब्लॉग बघितले नसतील तर बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून मागच्या ब्लॉगमध्ये बोललो आहे का नाही मला आठवत नाही आता. अजून ते एडिट पण नाही झालेले. एक ब्लॉग झाला आहे पण त्यात मी बोललेलो नाही. त्यामुळे व्यवस्थित सांगतो आत्ताच की असं सपोर्ट दाखवत राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्ही प्रेम दाखवलं, आम्ही ग्रो झालो. अजून व्हिडिओ काढण्यासाठी तेवढंच काय ते म्हणू आपण, कॅश मनी फ्लो प्रोत्साहन सगळं काही येईल. त्यामुळे असेच साथ ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त करून एक काय नाही, कॉमेडी पर्पज. बोर होतं आहे बाबा, बघायला काही नाही आहे, कंटेंट नाही आहे. त्यासाठी आम्ही आहोत ना, आम्ही बसलो आहे. यूट्यूब ओपन करा, एपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोरर सर्च करा आणि व्हिडिओ पहा. एवढंच सांगतो. आणि कचरा करून नका गडावरती, मेन म्हणजे.
ते आम्ही सांगतच जाऊ प्रत्येक ह्याच्यामध्ये. तो रिमाइंडर असणारच आहे. आता आम्ही निघतो, रजा घेतो सगळ्यांची. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. विमल बघितला का, विमल हा कशी पडलेलं गाड्यावरती. आता हे आम्ही डस्टबिनमध्ये टाकणार आहोत. चला बाय बाय. Meanwhile. खाली कसं उतरू. तू फोन वर गेला आता अवघड करशील. चढणं सोपं आहे रे.